न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे। या अंतर्गत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत धडाकेबाज कामगिरी करत 3 आरोपींना अटक केली आहे। अटकेत असलेल्यांमध्ये दीपक भास्कर बर्वे, अतुल बबन भालेराव आणि मुकेश राम काची यांचा समावेश आहे। एचए ग्राउंड परिसरातून या तिघांना संशयास्पदरित्या ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून 2 गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे आणि 1 मोटरसायकल असा एकूण 2,02,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील करतायत। पिंपरी चिंचवड येथून परमेश्वर कांबळे यांची रिपोर्ट। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा न्यूज एक्सप्रेस। नमस्कार।